विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी विषय मराठी पाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव याचा पूर्वार्ध शिकलेलो आहोत. आज आपण या पाठाचा उत्तरार्ध समजून घेणार आहोत. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ, अपवादाचं करून ठेवावं. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस, आनंदी वृत्तीची असतात, म्हणूनच ती आनंद घेण्यात तरबेज असतात. लहान मुलांना कोणत्याही गोष्टीने आनंद होतो पहा. आजूबाजूला असणारे पक्ष्यांचे किलबिलाट, घरामध्ये घडणाऱ्या लहान सहान गोष्टी, कोणताही प्रसंग, कोणतंही चित्र त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतं, त्याचं मन आनंदी करू शकतं. आणि म्हणून ही निरागस मुलं जगण्याचा आनंद खऱ्या अर्थानं घेत असतात. कारण आनंद हा त्यांचा आग्रहच असतो, अधिकारच असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकळ उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो, किती आतून अंतरंगातून हसतात ती. परंतु पहा, आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो, आपण मात्र तो मोठ्या गोष्टी शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात. तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं. आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनाने हवा असतो. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. तिथंच सगळं आपलं चुकतं. हा आनंद जो आहे तो कणाकणानं वेचायचा असतो. म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत कितीतरी लहान सहान क्षण आनंदाचे आपल्या जीवनामध्ये येऊन जातात, परंतु आपण त्या क्षणांचं मोल जाणून घेत नाही आणि अजून पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला आनंद भरभरून अगदी मोठ्या प्रसंगातच हवा असतो आणि त्याच्या नादामध्ये छोटे छोटे क्षण अनुभवायचे आपण विसरूनच जातो. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दो कराने, अशीच अवघी परिस्थिती आहे. म्हणजे आपण निसर्गाला देतो किती, निसर्गासाठी आपण काय करतो, निसर्ग मात्र आपल्याला भरभरून देत असतो. आपल्या दोन हातांमध्ये मावणार नाही इतकं निसर्ग आपल्याला देत असतो. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद पहा, किती आपल्या मनाला आनंद देणारा हा आनंद असतो. श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद हा अवर्णनीय. आणि चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद तर विचारायलाच नको. आपण पहा, झाडांचे नुसते आकार जरी पाहत हिंडलं तरी आपल्याला थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी आपलं भान हरपतं, मनावरचा ताण कमी होतो आणि निसर्गाशी समरस झाल्यासारखं आपल्याला वाटतं. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना न्याहाळत बसलं तर वेड व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही, त्यांनी आनंदाला विसर्ग द्यावा, हेच बरं. कारण जर निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर आपलं मन आनंदी होत नसेल, तर आपण आनंद घेणं सोडून द्यावं. कारण जीवनामध्ये निसर्ग सोडून अन्यत्र आनंद शोधण्यापेक्षा निसर्गामध्ये जो आनंद भरभरून राहिला आहे, हा निसर्ग सृष्टीतल्या प्रत्येकाला आनंद देत असतो, आनंद वाटत असतो. आणि तो जर कुणाला मिळत नसेल तर त्यानं जीवनातला आनंद घेणं सोडून दिलेलं बरं, असं लेखकाला म्हणायचंय. पुढे लेखक म्हणतात, संगीताच्या 7 सुरांमध्ये 7 जन्माला पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे पहा. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. म्हणजे आपल्याला निसर्गानं श्रवणाची क्षमता दिली आहे आणि आपण हे गाण्याचा आस्वाद घेऊ शकतो, हे ऐकू शकतो. आत्मिक आनंद त्याला म्हणतात. तो
यापेक्षा फारसा वेगळा नसावाच. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. एखादं शास्त्रीय संगीत, एखादं गाणं सादरीकरण करण्यासाठी या कलाकाराने अहोरात्र मेहनत केलेली असते, रियाज केलेला असतो आणि अगदी त्यांच्या हृदयापासून हा आविष्कार ते सादर करत असतात. आणि मग हे गाणं गाणं जरी आपल्याला जमलं नाही, पण आपण त्या गाण्याचा आस्वाद घेऊ शकतो निश्चितच, कारण आपल्याला ते ऐकू येतं. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्याच मस्तीत. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार मात्र कोणी नाकारू शकत नाही. म्हणजे चांगलं गाता जरी आलं नाही तरी आपल्याला आस्वादाच्या पातळीवर जाऊन चांगलं ऐकता निश्चित येऊ शकतं. आणि जो चांगला रसिक आहे, ज्याचं मन आनंदी आहे, ज्याची वृत्ती तल्लीन होऊ शकते, असाच चांगला रसिक सुद्धा होऊ शकतो. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवं असं थोडंच आहे. पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असतेच. म्हणजे आपल्याला मोठं कर्तृत्व नाही जमलं, परंतु आपण आपल्या पातळीवर आपण गाण्याचा आस्वाद घेऊ शकतो. आपल्याला मोठं संगीत, शास्त्रीय संगीत नाही शिकता आलं, पण आपण आपल्या पातळीवर आपल्या आनंदासाठी गाऊ शकतो. त्यानं आपलं मन आनंदी होऊ शकतं. आपल्या गाण्याची हौस आपण पुरी करू शकतो. लहान मुलांमध्ये आपण रमून छोटा किल्ला, दिवाळीतला किल्ला जर करण्याचा प्रयत्न केला, लेखक म्हणतात, तर एक निर्मितीचा आनंद आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. मग आपण जरी एखादा ताजमहालासारखी अगदी जगप्रसिद्ध कलाकृती नाही घडवता आली, पण किल्ला बनवण्यातला जो आनंद आहे तो आपला स्वतःचा आहे आणि त्यातली मौज ही जगण्याची काही वेगळीच असते. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. पहा, एखादी कलाकृती आपण काहीतरी नवीन शिकलो. आता पहा की हे व्हिडिओ तयार करण्याच्या निमित्तानं आम्ही सुद्धा काहीतरी नवीन शिकतोय पहा. आणि हे नवीन काहीतरी शिकलं की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो. म्हणजे आपण हे करू शकतो, आपल्याला हे येतंय, हा जो आनंद आहे तो आपल्या अंतरंगापर्यंत पोहोचतो आणि आपल्या मुद्रेवर त्याचं तेज आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो पहा. नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. म्हणजे आपण एकदाच हे करायचंय, आई वडिलांनी सांगितलंय म्हणून मी हे करते, मला परीक्षेला बसायचंय म्हणून मी हा अभ्यास करतो, असा विचार करण्यापेक्षा अभ्यासक्रमात नेमकं काय सांगितलंय हे मला समजतंय का, मी माझ्या आनंदासाठी धडा वाचणार आहे, या धड्यातनं मला काय समजणार आहे, असा विचार करून जर आपण एखादा पाठ वाचला, एखादी कविता वाचली, तर आपल्याला निर्भेळ आनंद ते साहित्य निश्चितपणे देणार आहे. आणि केवळ म्हणून लेखक म्हणतात की केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ, माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात, हे मला न उलगडलेलं कोडं आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कितीही धावपळ असेल, अजिबात जरी वेळ नसला तरी आपला आनंद कशात आहे, आपल्याला विशिष्ट गोष्टीचा छंद आहे, एखाद्याला खूप छान गाणं ऐकण्याचा छंद असतो, तर आपण मिळालेल्या सवडीमध्ये कुठेतरी हा आपला आनंद पुरा करत असतो. पण आपला जो छंद आहे, आपल्या आवडता जो खेळ आहे, तो आपण विसरून जाऊ शकतो, हे मात्र लेखकाला खरं वाटत नाही. कारण आपला जर तो छंद आहे, आपली जर ती हौस आहे, तर आपण त्यासाठी वेळ द्यायला हवा. पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद, इतकं हे साधं गणित आहे. म्हणजे आपण जो व्यवसाय उद्योग करतो तो आपल्या पोट भरण्यासाठी आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचं दैनंदिन आपलं नियोजन ठरलेलं आहे. परंतु छंद जोपासायचे जे असतात ते आपल्या आनंदासाठी असतात. आणि मग या छंदासाठी कोणताही वेळ आपल्याला
पुरेसा असतो. आपल्याला कधीही उसंत मिळाली की आपण आपला छंद हा पुरा करू शकतो. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद असेल, पक्ष्यांचं निरीक्षण करण्याचा छंद असेल, कसलं कसलं वेळ घेतात लोक डोक्यात. पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं पहा. म्हणजे त्यात ते रमून जातात. क्षणभर विश्वाच्या ह्या ताणतणावापासनं ते स्वतःला बाजूला नेतात आणि त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या चित्तवृत्ती उल्लसित होऊन जातात आणि म्हणून लेखक म्हणतात की कोणतं का होईना वेळ, कोणता का होईना छंद आपल्याला जर असेल तर त्यामुळं आपलं मन हे आनंदी होतं. आनंद हवा असेल तर थोडं वेड व्हावंच लागतं. नेहमी शहाणं सुरतं राहून जमत नाही. आणि मग शहाणं सुरतं राहायचंच असेल तर लेखक म्हणतात की तर वाचनाचा छंद लागतोच. कारण आपल्याला जर काही शहाणपण मिळवायचं असेल, खऱ्या अर्थानं आपल्या बुद्धिमत्तेचा थोडासा विकास करायचा असेल तर आपण चांगलं वाचन सुद्धा केलं पाहिजे. वाचनाचा छंद आपण जोपासला पाहिजे. पुस्तकांची सोबत म्हणजे अक्षर आनंदाची सोबत. अक्षर क्षर नाही असा, ज्याचा नाश होत नाही असा अक्षर आनंद, ह्याची सोबत आपण करायची म्हणजेच पुस्तकांची सोबत होय. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही पहा. या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. पहा, पुस्तकातनं मिळवलेलं जे ज्ञान असतं, ज्या 4 गोष्टी आपण शिकतो, जाणून घेतो, हा आनंद, हे शहाणपण आपल्या अनुभवात येतं. ते आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. कारण ते आपण आपलं मिळवलेलं असतं. आपल्या अनुभवातून, आपल्या वाचनातून आपण प्राप्त केलेलं असतं. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात. पण ते काही नेहमीच उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. पहा, आपलं मन जर दुःखी असेल, उदास असेल, आपल्याला अस्वस्थ होत असेल आणि आपण त्या ठिकाणी परमेश्वराचा धावा करणं काय किंवा मित्रांच्या जवळ मन मोकळं करणं काय, हे मित्र पुस्तक रूपाने सुद्धा आपल्याला भेटू शकतात आणि ह्या मित्राचं सहवास आपल्याला कधीही उपलब्ध होऊ शकतो आणि अशा मित्राच्या सहवासामध्ये आपण नेहमीच आपलं मन हे मोकळं करू शकतो. पुढे लेखक म्हणतात, निसर्गाची सोबत. पहा, निसर्गामध्ये रमायला जाणं, निसर्गाच्या सृष्टीच्या देखाव्यामध्ये रममान होणं किंवा संगीताची साथ आणि पुस्तकांची संगत, या 3 गोष्टींचं जर एकत्रीकरण झालं तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. त्याचं एकटेपणच घालवून टाकणारे हे सोबती आहेत पहा. निसर्गामध्ये जाणं, चांगलं संगीत ऐकणं आणि चांगल्या पुस्तकाच्या वाचनात रमणं हे मनुष्याचं एकटेपण निश्चित दूर करू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो पहा. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता. म्हणजे एकटं असणारा जो वेळ असतो तो आपण ह्या 3 मित्रांच्या संगतीत जर व्यतीत केला तर आपलं एकटेपण कुठेतरी लांब पळून जातं. आपण स्वतःला ओळखू शकतो, ओळखू लागतो, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता. एकटं असतानाच तुम्हाला नवनव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनं जगू शकतो. दुःख त्याच्या वाट्याला कधीच जात नाही आणि म्हणून एकटेपणामध्ये सुद्धा जर आपण चांगला विचार केला, चांगलं मत आपण बनवलं तर एकटेपणावर मात करून आपण जगण्यातला आनंद खऱ्या अर्थानं शोधू शकतो. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हीपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. आता आपल्या मनाला भूतकाळाची स्मृती, भूतकाळाची आठवण आणि भविष्यामध्ये काही होऊ शकतं
म्हणजे भविष्य आपल्याला माहिती नाहीये, पण आपण उगीच त्याची दास्ती मनामध्ये ठेवतो आणि भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा सुद्धा विचार करत बसतो आणि ह्या भूत भविष्याच्या मध्ये आपला वर्तमान आपण खराब करत असतो. आपल्या वर्तमानाचा क्षण जगण्याचाच राहून जातो आणि म्हणून लेखक म्हणतात, भूतकाळ संपलेला असतो आणि भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो फक्त वर्तमान काळ आणि तोच भरभरूनपणे जगायचा असतो. आणि मग ज्याला हे सत्य उमगतं तो जीवनाचा क्षण आणि क्षण हा आस्वाद घेतल्याशिवाय सोडत नाही. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं. आपल्या जीवनाविषयी, आपल्या स्वतःविषयी, आपल्या अस्तित्वाविषयी आपल्याला प्रेम असायची गरज आहे. जगण्याची हौस आपल्याला वाटली पाहिजे. ही हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं. अगदी निरुत्साहीपणे लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी उरकलं जातं पहा. आपण सगळंच उरकून टाकत असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतोच म्हणा ना. मग आनंद कसा घेणार? आपण जर एकदाच जगून टाकायचं असं म्हणून आलेला दिवस जर ढकलला आणि दुसऱ्या दिवसाची वाट बघत बसलो तर आजचा आपण जगलोच नाही. आणि ह्या निर्माणकर्त्यानं जर आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला आनंद देणारी सृष्टी आपल्या सभोवताली दिलेली आहे, पण ह्या सृष्टीचा आनंद कसा घ्यायचा हे जर आपल्याला समजलं नाही तर आपण जगण्याला आपल्या काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून लेखक पुढे म्हणतात पहा, की आपण एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला जातो पहा, त्यात पूर्ण रंगून जातो का? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता करत बसलो तर गाण्याचा आनंद आपण कसा घेणार? आता आणखी पहा, आपण मंदिरामध्ये जातो आणि बाहेर सोडलेली माझी चप्पल सुरक्षित असेल का याचा विचार आपण करतो. आणि मग जर आपण असं करत बसलो तर आपण परमेश्वराचं दर्शन खऱ्या अर्थानं शांत चित्ताने घेऊ शकतो का? किंवा रिक्षा मिळेल की नाही हा विचार जर आपण करत बसलो तर गाण्याचा आनंद आपण खऱ्या अर्थानं घेऊ का? आणि म्हणून लेखक म्हणतात, आताच्या क्षणात जगा याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे तेच करा. तुम्हाला असं वाटतंय का की पावसात भिजावंसं वाटतंय ना? मग भिजा. लोक काय म्हणतील याचा विचार मुळीच करू नका. असा विचार करत बसलात की तो क्षणही गेला आणि आनंदही गेला. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षणाला तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला काय करावंसं वाटतं त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. आनंद हा भरभरून घेतला पाहिजे. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळवूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं, मला अजून काहीतरी मिळवायला हवं. ते मिळालं तरच मला आनंद होईल. हीच गल्लत होते. अशा वेळी त्यानं बाहेर बाहेर नव्हे तर आत डोकवायला हवं. आत म्हणजे काय तर आपल्या अंतरंगात, आपल्या अंतर्मनात डोकवायला हवं. सगळं काही मिळूनही त्याला समाधान मिळत नाहीये. एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये? मला अशांत, अस्वस्थ का वाटत आहे? मला नेमकं काय हवं आहे? अशा वेळी उत्तर मिळू शकतं, मला विरंगुळा हवा आहे. मला बायको मुलात रमायला हवंय. मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवंय. मला लिहायला हवंय. मला लँडस्केप करायला हवीत. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं. म्हणजे या ठिकाणी पहा की आपण सगळं काही मिळवून सुद्धा जर आपल्याला उत्साही आनंदीच वाटत नसेल, अस्वस्थ वाटत असलं आपल्याला, तर आपण आपल्या मनात डोकावून पाहायला हवं की आपल्याला थोडासा विरंगुळा हवा आहे. आपलं मन कशात रमतं त्या गोष्टीमध्ये आपण वेळ घालायला हवाय. आपल्या कुटुंबासोबत आपण रमायला हवंय. आपल्या मित्राशी आपलं मन मोकळं करायला हवंय. किंवा आपल्याला कुठला छंद असेल, आपण लेखन करायला हवंय, आपण निसर्ग चित्र रंगवायला हवंय.
असा कुठलाही आनंद घेणाऱ्या गोष्टी आपण करायला हव्यात, म्हणजे आपलं मन थोडस प्रफुल्लित होऊ शकतं आणि त्यावेळेला आपल्याला आनंदाचं खरं कारण सुद्धा उमगू शकतं. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं. हे फक्त स्पर्धा, ही फक्त हाव होऊ शकते, परंतु आनंद होऊ शकत नाही. आणि मग आपल्याला काय हवंय ते शोधणं हेच उत्तर असतं. आणि जे खरोखर हवं असतं ते आपल्या जवळच असतं. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळंच आपल्या अंतरंगात असतं. आनंद, प्रेम, समाधान ह्या गोष्टी जर आपल्या अंतरंगात आहेत, तर त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. हे नातं जोडणं अगदी सोपं असतं पहा. आनंद जर मानता येत असेल तर तो मिळवायचा कशाला, असं काहींना वाटतं. आता पहा, एक साधं उदाहरण आपण घेऊ. जे रोज ताटात येतं ते आपण आवडीनं खायला हवंच, अगदी झुणका भाकर आली तरीही. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात, हे खरंच आहे. पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडाच आहे. म्हणजे या ठिकाणी पहा की आपल्याला ताटामध्ये आलेलं जे वाढलंय ते आपण आनंदाने खातो, म्हणजे अन्नाला पूर्ण ब्रह्म मानतो. म्हणजे जी परिस्थिती आहे त्याच्यामध्येच आपण थांबून राहायचं का? तर नाही. त्या परिस्थितीचाही आपण मान ठेवायला हवा, परंतु त्यातच थांबून राहायचं नाहीये, तर त्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्याला प्रगती करायची असते. अधिक सुखाचे, मी सुखाचे म्हणतोय, दिवस यावेत, गोडधोड खावं असं वाटणं काही गैर आहे का? म्हणजे सामान्य परिस्थितीतून थोडीशी प्रगती करायची आहे असा विचार जर मनामध्ये आला तर तो काही चुकीचा नाहीये. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्म असतंच की. कष्टाची भाकर गोड लागते यात शंकाच नाही, पण कष्टाचं गोड सुद्धा गोडच लागतं, ते अधिक गोड लागतं जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली तर. आणि म्हणून लेखक म्हणतात की आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जर आपण प्रगती साधली, आपले दिवस पालटले आणि आपण जर अधिकाधिक प्रगती केली, आपल्या कष्टानं आपण गोड घास कमावून खाऊ लागलो, तर स्वकर्तृत्वाच्या गोडीचा जो आनंद आहे तो आपल्या अंतरंगातून आलेला असणार आणि तो आनंद हा निश्चितच मोठा असणार आणि त्यामुळं त्याची गोडी सुद्धा ही अधिक असणार. लेखक पुढे म्हणतात, अधिक मिळवायला हवं, पण हे हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे. पैसा का हवा असतो? पैसा मिळाल्यानं आनंद होतो, पण तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमावला ह्याचा आनंद असतो. म्हणजे येणारा पैसा हा आपल्या कष्टाचा आहे, आपल्या कर्तृत्वाचा आहे, हा आनंद मोठा आहे. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशाने अधिक आनंद घेऊ शकतो. म्हणजे पहा की जो आहे त्या परिस्थितीत, आधीचं उदाहरण पहा की झुणका भाकर खाऊन त्यालाही जो पूर्ण ब्रह्म मानतो तोच गोडधोडाच्या जेवणाला सुद्धा पूर्ण ब्रह्म मानू शकतो. तसंच पैसा नसताना, खडतर परिस्थिती असताना ज्यानं आनंदात जगणं शिकलेलं आहे, त्याला जर पैसा आणि संपत्ती वाढली तरीही तो त्या पैशाचा तेवढाच आनंद घेऊ शकतो. नाहीतर कितीही पैसे मिळाले, जर आपली वृत्ती समाधानी नसेल, आपल्याला पैसे कमवण्याची जर हाव असेल, तर कितीही पैसे मिळाले तरी त्यांचं समाधान होऊ शकत नाही. कारण ही हाव वाढतच जाते आणि तो अधिक पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला पारखा होत राहतो. म्हणजे या ठिकाणी पैशाची हाव न धरता स्वकर्तृत्वाच्या साथीनं प्रगतीच्या दिशेनं जाणारा व्यक्ती हा जमिनीवर राहू शकतो. जुन्या काळाची आठवण ठेवून तो पैसा प्राप्त झाल्यावर सुद्धा तेवढाच आनंद हा जीवनात घेऊ शकतो. अन्यथा जो पैशाची हाव करत त्याच्या मागे धावतो त्याला मात्र समाधान, तृप्ती ही कधीच प्राप्त होऊ शकत नाही आणि मग त्या पैशाच्या आनंदाला सुद्धा तो पारखा होत जातो. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्तीही मिळते, तेव्हा नक्की काय होतं? अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. असा आनंदाचा गुणाकार होतो, पण मुळातच आनंद शून्य असेल तर? शून्याला कितीही मोठ्या यशानं, पैशानं गुणलं तरी गुणाकार शून्यच येणार. म्हणजे ज्याच्या अंतर्मनामध्ये
समाधानाची आनंदाची वृत्तीच नाही. त्याला कितीही यश मिळालं, कितीही पैसा मिळाला तरी त्याची जी अतृप्ती आहे ती त्याला आनंद देऊ शकणार नाही. आणि म्हणून लेखक म्हणतात की अंतरंगात आनंद असल्याशिवाय आपल्याला बाह्य गोष्टी ह्या आनंद देऊ शकत नाहीत. यश, वैभव ही आनंदाची कारणच नव्हेत. आनंद अनुभवण्याची ती निमित्त आहेत पहा. म्हणजे एखादं यश मिळालं आपल्याला तर त्याचा आनंद आपल्याला अनुभवता आला पाहिजे. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद हा विकाऊ नसतोच, टिकाऊ असला तरच तो खरा आनंद. एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे पहा. एखाद्या ध्येय, एखादी महत्वाकांक्षा आपण जर आपल्या मनामध्ये बाळगली तर ती पूर्ण होण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणं हे आपलं जगणं आहे. या प्रयत्न करण्यामध्ये आपल्याला आनंद असतो, कारण आपण मनामध्ये ठेवलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण जे प्रयत्न करत असतो ते प्रयत्न आपल्याला क्षणाक्षणाला आनंद देत असतात. आणि मग हा आनंद तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्नच करावा लागत नाही. आनंदी आयुष्यासाठीच एक सोपं तत्व आहे पहा. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आई वडिलांची इच्छा म्हणून मुलाने डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं आपण आई वडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आई वडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाहीये तेव्हा शेवटी ते खंतावतातच. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. आता पाठाच्या बघा शेवटी लेखकाने आपल्याला एक खूप मोठं तत्व, खूप मोठा मुद्दा सांगितलाय पहा. आपल्या विद्यार्थ्यांना हे खूप मोठा मोलाचा संदेशच आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण शिक्षण घेतो, आपण आपला व्यवसाय निवडतो, आपण एखादा कोर्स करतो, पण हा कोर्स करत असताना, शिक्षण घेत असताना मला कोणत्या ध्येयानं जायचंय, मला काय आवडतं, मला नेमकं काय करायचंय हे निवडून जर आपण त्या मार्गाने गेलो तर आपल्याला क्षणाक्षणाला होणारा आनंद ते ध्येय प्राप्त झाल्यावर खूप मोठा होणार आहे. परंतु कोणीतरी सांगितलंय म्हणून मी हे करतो हे चुकीचं आहे, किंवा माझ्या आई वडिलांना वाटतंय म्हणून मी हे शिकतोय असं म्हणण्यापेक्षा मला अमुक करायचं आहे असा जर विचार मनामध्ये आपण केला तर त्यामुळे कुणालाच खंतावण्याची वेळ येणार नाही आणि आनंद मात्र आपल्याला भरभरून मिळणार आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं, हवं तेच काम मिळतं असं नाही, पण अशा वेळी जे काम करायचंच आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतंच. म्हणजे बऱ्याच वेळा आपण विशिष्ट हेतू ठेवून काम करत असतो, प्रयत्न करत असतो, पण आपलं जे उद्दिष्ट असतं ते प्राप्त होतच असं नाही. किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये नोकरी हवी आहे तिथे ती मिळतेच असं नाही, परंतु जी मिळाली आहे त्या नोकरीमध्ये, त्या व्यवसायामध्ये जर आपण आनंद, रस घेऊन ती नोकरी केली, ते काम आपण शिकलं तर आपल्याला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम कसं करू शकतात हे जाणलं तर तुम्हीही हसत आनंदात काम करू शकाल, यश मिळवू शकाल. फक्त तुम्हाला त्या कामाशी, त्या व्यवसायाशी समरस होता आलं पाहिजे अंतर मनापासून, तरच तुम्हाला ते काम आनंद देऊ शकतं. शेवटी लेखक म्हणतात, शांत चित्तानं, आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. म्हणजे शांत चित्तानं, वृत्तीनं, आनंदी वृत्तीनं जर आपण एखादं काम करत राहिलो तर त्या कामाच्या परिपूर्तीचा आनंद आपला आत्मविश्वास वाढवणारा असतो, आपला उत्साह वाढवणारा असतो. आणि म्हणून त्यामुळे लेखक म्हणतात की अशा प्रकारे हा आनंद आपला नेहमीच द्विगुणित होत जातो. आयुष्य हा संघर्ष राहत नाही, ती एक सततची संधी वाटते. म्हणजे येणारा कोणतंही आव्हान त्याला तुम्ही सहजपणे तोंड देऊ शकता, कारण तुमची वृत्ती ही आनंदी झालेली असते,
तुमचा आत्मविश्वास, तुमचा उत्साह वाढलेला असतो आणि मग शांत चित्तानं आणि आनंदी वृत्तीनं जर तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला सामोरं गेलात तर तुम्हाला आयुष्य हे संघर्ष न वाटता ती एक नेहमीची संधी वाटते, आनंदाचा उत्सव वाटतो, असं लेखक या ठिकाणी म्हणतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे शिवराज गोरले लिखित आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाचा आशय आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही या पाठाचं शांतपणे वाचन करायचं आहे आणि त्यानंतर स्वाध्याय सोडवायचा आहे. पहा, पाठ्यपुस्तकातील कृती आपल्या वहीत सोडवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. तसेच तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी काय काय कराल हे 15 ते 20 ओळीत लिहायचे आहे.